वेलकम टू ऑल. तर सध्या असा चर्चेतील मुद्दा आहे लद्दाख. जे लद्दाखचे सध्या प्रोटेस्ट चालू आहेत फ्रेंड्स त्या केंद्रशासित प्रदेशात. तर त्याच्याबद्दल आपण शॉर्टमध्ये थोडक्यात माहिती घेऊ, त्याची पार्श्वभूमी वगैरे आणि तिथं त्यांचं नेतृत्व कोणी केलं फ्रेंड्स आणि एवढा हिंसाचार वगैरे तिथं कसा सुरू आहे. तर लद्दाख आपला भारत देशाचा एक भाग आहे आणि केंद्रशासित प्रदेश असा निसर्गरम्य वातावरण आहे तिथं फ्रेंड्स. आणि तिथंच आता सध्या प्रोटेस्ट वगैरे चालू आहे. तर आपण त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहू. तर लद्दाखला असं झालं फ्रेंड्स, त्यांची आता स्वायत्ततेची मागणी तीव्र अशी समोर आली फ्रेंड्स. आता त्यांना पण वाटायली की आपण आपल्या स्वतःच्या जे केंद्रशासित प्रदेश आहे लद्दाख त्याला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी काहीतरी प्रयत्नशील करावे. तर आंदोलनाची पार्श्वभूमी पाहू आपण सर्वप्रथम. तर 2019 पासून लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा भेटला फ्रेंड्स. कसं होते ते, आधी लद्दाख आणि जम्मू काश्मीर हे दोन युनिटरी टेरिटरीज होते त्यावेळेसचे केंद्रशासित प्रदेश. पण 2019ला आर्टिकल 370 रद्द करण्यात आला. आर्टिकल 370 रद्द करण्यात आला व जम्मू काश्मीर हा स्पेशल आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लद्दाखला असं केंद्रशासित प्रदेशच राहिलं त्यावेळेस. आता जम्मू काश्मीरला कसं झालं फ्रेंड्स, त्यांचे MLA वगैरे त्यांचे लोकसभेत सीट वगैरे वाढले, कारण आता राज्याचा दर्जा भेटला म्हटल्यावर त्यांचे डेव्हलपमेंट पण दोन्ही स्तरावर होणार ना, केंद्रशासित प्रदेशानुसार पण आणि याच्यानुसार राज्याच्या अनुसार पण, म्हणजे त्याला केंद्राचं पण येणार राज्याचं पण तसंच. तर 2020 मध्ये प्रारंभिक त्यांच्या मागण्या होत्या की राज्य, धर्म, संसदीय प्रतिनिधित्व आणि सांस्कृतिक संरक्षणासाठी त्यांना नेतृत्वाच्या मागण्या सुरू केल्या त्यांनी. नंतर 2024-25 मध्ये आता असं तीव्र आंदोलन सुरू झालं आहे तिथे फ्रेंड्स. आणि जे त्यांचे कार्यकर्ते मेन सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आता खूप चिघळले फ्रेंड्स. कारण सरकारला असं म्हणणं आहे, हे सोनम वांगचुक आधी त्यांनी सरकारला ते फ्रेंड्स खूप दिवसापासून असे आंदोलन करत आहेत की आमच्या हक्कांचं भेटलं पाहिजे, त्यांचं स्वायत्त प्राप्त झालं पाहिजे. आता ते काय झालं, 24 सप्टेंबरला हा जो हिंसाचार झाला तर त्यावेळेस काय झालं फ्रेंड्स, तो काळा दिवस पाळण्यात आला. तिथे काय घटना घडली, त्या 24 सप्टेंबर रोजी तिथे 4 लोकांचे मृत्यू झाले फ्रेंड्स, असे निर्दोष लोकांचे. नंतर 50+ लोक जखमी झाले आणि तिथे 24 तासात कर्फ्यू लावण्यात आला फ्रेंड्स. या दिवशी शांततापूर्ण आंदोलन हिंसक वळणावर गेले आणि पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि काही ठिकाणी लाठीमार पण केला आणि परिस्थिती नियंत्रणाच्या आणण्याखाली इंटरनेट सेवा पण बंद करण्यात आला फ्रेंड्स तिथे. या हिंसाचाराचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण झाला आहे. त्याच्यामुळेच हा मुद्दा खूप चर्चेत आला आहे फ्रेंड्स. आणि आयोग आपल्याला ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. तर आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय होत्या ह्याच्यावर IMP पॉईंट आहे फ्रेंड्स व्हेरी. तर राज्यांचा दर्जा, सर्वप्रथम त्यांना असं वाटतं की आंदोलकांना की त्यांच्या मागण्या काय आहेत की आम्हाला स्पेशल राज्याचा दर्जा असा भेटला पाहिजे लद्दाखला. कारण 2019 मध्ये जम्मू काश्मीरला भेटला, तसंच आता त्यांच्या राज्यांचा दर्जा त्यांना का की त्यांचे आता डेव्हलपमेंट वगैरे होतील. केंद्र सरकार म्हटल्यावर त्यांच्याकडे जास्त दुर्लक्ष होतं आहे फ्रेंड्स. तर राज्य असं त्यांना स्पेशल असेंब्ली वगैरे जर भेटली, स्पेशल विधानमंडळ, तर त्यांच्या जे चर्चा आहेत, त्यांचे जे लोकांचे जे समस्या आहेत ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचतील त्याच्यासाठी. आणि 6वी अनुसूची, आज 6वी अनुसूची त्यांना असं वाटतंय. 6वी अनुसूची काय आहे फ्रेंड्स, सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊ. आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात ही 6वी अनुसूची लागू करावी अशी ते लद्दाखच्या लोकांची मागणी. तर त्या 6वी अनुसूची अशी फ्रेंड्स की जे आदिवासी वगैरे ट्राईब्स आहेत ते जंगलात वगैरे राहतात, तर त्यांना त्यांच्या स्वतःचं जे भूप्रदेश आहे त्याची संरक्षण करण्याची स्वतःची जबाबदारी असते फ्रेंड्स. सरकारचा तिथं जास्त हस्तक्षेप होऊ शकत नाही. तर त्यांना आणखी सांस्कृतिक संरक्षण पाहिजे, त्यांचे ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्यांचे जे भाषेचे संरक्षण आहेत त्याच्यासाठी पण त्यांना असं वाटतं की आपली एक सांस्कृतिक आपली जी परंपरा आहे ती टिकून राहिली पाहिजे. या मागण्यांमागे त्यांचे स्थानिक लोकांनी अशी चिंता व्यक्त केली की त्यांना असं वाटतंय की केंद्रशासित प्रदेशमधून त्यांच्या आवाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही फ्रेंड्स. आणि राज्याचा दर्जा मिळालाच त्यांना विधानसभा आणि स्थानिक पातळीवर, मी आताच बोललो तुम्हाला की योग्य असं त्यांचे निर्णय आणि त्यांना असं योग्य प्रतिनिधित्व भेटला की त्यांची आपोआप समस्या वगैरे सॉल्व्ह होईल फ्रेंड्स. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण ह्याच्या प्रतिक्रिया काही चालू आहेत ते पण आपण जाणून घेऊ. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर अशी टीका केली की सरकार हे लद्दाखच्या लोकांचे हक्कांचे उल्लंघन करीत आहे सध्या आणि लद्दाखच्या लोकांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे आणि त्यांना 6वी अनुसूचीमध्ये तात्काळ लागू करा, असं राहुल गांधी यांनी हा स्टेटमेंट दिलं आहे फ्रेंड्स. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर Amnesty इंटरनॅशनल पोलिसांच्या हिंसक कारवाईने तीव्र असा निषेध केला आहे की स्वतंत्र तपासणी मागणी केली आहे त्याने की ह्या आंदोलनामागचा उद्देश काय व्हावा ते पण त्यांना कळायला पाहिजे. आणि हे तुम्हाला मी आताच बोललो की हे आंदोलनाचं जे नेतृत्व करत आहे आज खूप वर्षानुवर्षे फ्रेंड्स लद्दाखांना स्वतःचा हक्क वगैरे भेटण्यासाठी सोनम वांगचुक हे असे प्रसिद्ध झाले फ्रेंड्स. त्यावेळेस त्यांनी
असं खूप त्यांना हक्क भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी. तर ते प्रसिद्ध शिक्षकतज्ञ आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक हे होते फ्रेंड्स. त्यांनी 2024मध्ये उपोषणाला सुरुवात केली. 2025मध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली फ्रेंड्स. आणि ह्या अटकेमुळे जास्त काय झाले फ्रेंड्स, उत्तराखंडमध्ये असे खूप निर्देशने करण्यात आले तिथे की त्यांना अटक का केली बाबा. ते तर आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वतःच्या सांस्कृतिक जपणूक वगैरे सगळे पेशल ठेवण्यासाठी ते एवढे लढत होते, पण त्यांना सरकारने दोषी ठरवून अटक का केलं, त्याच्यामुळं सध्या आता प्रोटेस्ट वगैरे चालू आहेत. तर लडाखचा हा प्रश्न केवळ स्थानिकच नाही तर हा आंतरराष्ट्रीय पण लेवलचा झाला आहे फ्रेंड्स. आणि हे लोकशाहीचे शांततापूर्व निधनाचे अधिकार आणि मूलभूत हक्क आणि हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत न्याय नाही फ्रेंड्स. म्हणजे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. आणि कसं आहे फ्रेंड्स की प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांच्या हक्काचं त्यांना भेटणंच पाहिजे. तसंच आहे फ्रेंड्स हे. आणि ह्याच्यामुळेच हा अशी तीव्र प्रोटेस्ट वगैरे चालू आहे. मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.